हॅलो, नमस्कार. मी प्रदीप दैवज्ञ, श्वेतस्वप्न हाऊसिंग सोसायटीचा अध्यक्ष. व्हिडिओ ह्याच्यासाठी बनवला की काल तसा आहे, आता आपला घटनाक्रम जो आहे तो मी टाकलेला आहे. ठीक आहे. तर आता ह्याच्या अंतर्गत कसं आहे, आपले सगळ्यात पहिले जे अजेंडा आणले होते, जे पेपर आपले सोसायटीचे देत नाही आहे, ब्लॉक नंबर 301. ठीक आहे. तसेच हे यांना मेंबरशिपवर पण ऑब्जेक्शन आहे, जे सही करत नाही आहे, अयोग्य वागतात सोसायटीशी. तर असे 3 सदस्य ब्लॉक नंबर 301, ब्लॉक नंबर 1 व ब्लॉक नंबर 203. तर यांच्या मेंबरशिपचे ऑब्जेक्शन आता आपण घ्यायचे आहे. तर अजेंड्यामध्ये पहिलं पेपर रिकव्हरी आहे. ठीक आहे. तर ब्लॉक नंबर 203 यांना फोन केला होता मी, त्यांच्या मुलाला राजेश देशमुखला. तर ते बोलले की मी सही देतो. म्हटलं कधी देतो? 6 महिने तर होऊन गेले. नाही देतो म्हटलं. त्यांना म्हटलं डेट द्या मला. नाही म्हणतो डेट नाही देता येणार मला. मग म्हटलं 7 दिवस थांबतो तुमच्यासाठी. 7 दिवसाला माझी नसली सही तर मी तुमची कंप्लेंट गव्हर्नमेंटला टाकेन. बोला नाही म्हणतो देणार सही. तर बघू आपण 7 दिवस सोसायटीने त्यांना दिले आहे. तसेच ब्लॉक नंबर 301ला पण कॉन्टॅक्ट करण्याचा भरपूर प्रयत्न केला, ते फोन उचलत नाही आहे. ठीक आहे. तर त्याच्या आईचा फोन नंबर होता माझ्याकडे. मग त्याच्या आईला फोन केला. म्हटलं तुमचं असं का बाबा तुम्ही वागताय, तसं काय चाललं तुमचं, का नाही करते, मला गव्हर्नमेंटला कंप्लेंट टाकावं लागते. तर ते काय म्हणाले, सगळं ठीक आहे गव्हर्नमेंटला तुमचं म्हटलं टेरेस तर तुझं आहे नाही काय नाही, मग तू का बाबा असं करते. नाही म्हणते ते सगळं ठीक आहे. म्हटलं माझे 15,000 पण घेतले तुम्ही, देत नाही आहे. नाही म्हणतो ते सगळं बाजूला राहू दे म्हणते. मी तिला चोर म्हणालो म्हणते. मी तिला म्हणजे मी अमृता देशमुखला खूप वाईट वाईट बोललो आहे, घाण बोललो आहे. मला लाज नाही वाटली, तुला लाज नाही वाटली बोलताना, हे सगळं केलेलं आहे. तू चोर म्हणाला, चोर म्हणतो, हे करतो ते करतो. बरं म्हटलं ठीक आहे. रे काय काय बोलले मला, काय कन्व्हर्शन सगळं रेकॉर्डेड आहे सगळं. मग मी काय केलं मित्रांनो, मी काय केलं, मी त्यांना म्हटलं तुला ठीक आहे, तू माझा संवाद झाला. त्यांना ना हा मेसेज पाठवला. बघा काय लिहिलं मेसेजमध्ये, नमस्कार, आपल्याला कॉल केला होता कारण ब्लॉक नंबर, हा बघा तिच्या आईचा नंबर आहे. ठीक आहे. बघा फोन करून तिच्या आईचंच आहे. तर तिने काय, मी लगेच मेसेज केला की नमस्कार, आपल्याला कॉल केला होता कारण ब्लॉक नंबर 301 कॉल उचलत नव्हती, तर माहिती दिली सोसायटीने आपल्याला, ऑन कॉल रेकॉर्डिंग आहे आमच्याकडे. तर असे दिसून आले की तुमची तक्रार आहे. मी चोर बोललो, अजून भरपूर बोललेलो, ठीक आहे. मग तसेच तुमचं बऱ्याच तक्रारी आहेत. होतं ते वाईट वाईट बोलत होते, मी खूप काही त्यांना वाईट बोललो. असं करून त्यांनी फोन कट करून टाकलेला. ठीक आहे ना. तर असं त्यांना लगेच मी इमिजिएटली मेसेज केला. तर म्हटलं तसेच तुमचा बराच तक्रारी समजतं ना, तक्रार आहे बाबा, वाईट वाईट बोलत, ठीक आहे. मग त्यांना म्हटलं तुम्ही तक्रार टाका. ठीक आहे. खाली लिंकवर टाका म्हटलं तक्रार. लिंक दिली त्यांना. म्हटलं सोसायटी 24 तास थांबेल म्हटलं. तुमची तक्रार नोंदवली नसेल तुम्ही, तर तुमच्या अगेन्स्ट मी तक्रार टाकतो महाराष्ट्र सरकारला. ठीक आहे ना. म्हणजे बघा, आणि यांनी कोणतीही तक्रार मला नोंदवलेली नाही आहे. बघा काहीच नाही आहे. इनबॉक्स खाली आहे माझा, हे बघा इनबॉक्स खाली. तसेच इमिजिएटलीच हे अमृता देशमुखला पण मेसेज केला. इमिजिएटली मेसेज केला, तिला पण मेसेज केला. कुठे गेला माझा मेसेज, एक सेकंद. अरे कुठे गेला, हां हां बघा, दिल्लीवर आहे, डिलिव्हरी झालेली आहे. ठीक आहे. तसेच त्या अमृता देशमुखला पण केला फोन. आपल्याला नोटीस पाठवून झाल्या, ईमेल्स पाठवल्या आहेत, आपले उत्तर आले नाही. आपल्याला फोन केला होता पण आपण फोन कट करत आहात. तर तुमच्या आईला कॉल करून सर्व माहिती दिलं. तर त्या म्हणाल्या की मी तुम्हाला चोर म्हणालो. ओके, मी जे काही केले आहे मॅनेजमेंट राईट्सच्या अंतर्गत केलं आहे, बरोबर ना. सगळं सोसायटीने आम्हाला अध्यक्षपद दिलेलं, आणि मी नेहमी म्हणतो की मी सगळं गुड फेथवर केलं आहे, आणि मी सगळं सोसायटीच्या अंडर बोललो आहे, बरोबर ना. मी काय बाहेर जाऊन बोललो आहे कोणाला की हे असे आहे तसे आहे, काहीच नाही. सगळं आहे ते इंटरनल आहे, सोसायटीचं आहे. ठीक आहे ना. मग म्हटलं बाबा तुमचं काय ऑब्जेक्शन असल्यास कंप्लेंट खाली लिंकवर टाका तुम्ही 24 तासामध्ये. हां ठीक आहे ना. मग नाही घेतली तर तुमचं ऑब्जेक्शन चाललं जाईल, सोसायटीचं मेंबरशिपचं ऑब्जेक्शन, बरोबर आहे ना. का येतच नाही समोर, तर मग काय करणार आपण. तसेच सर्व सोसायटीला मेसेज केला की बाबा माझं काय चुकलं असेल
अं, जसं सर्व सोसायटीला असा मेसेज केला की नमस्कार, मी प्रदीप दामोदर दैवज्ञ, श्वेत स्वप्न कोऑपरेटिंग अध्यक्ष. मी आतापर्यंत काय चुकीचं वागलो असेल तर माझी तक्रार एक त्या 24 तासामध्ये सोसायटीच्या वेबसाईटवर लिंक देतो, त्यावर रजिस्टर करू शकतात, नोंदवू शकतात. ही लिंक होती सोसायटीची, एकदम वर्किंग लिंक आहे. याचं ब्लॉक क्लिक केलं की इथं डायरेक्ट सोसायटीचं कंप्लेंट झोन निघतं. हे बघा एकदम वर्क आहे. इथे तुम्ही फिल केली कंप्लेंट, हे बघा लॉन्च कंप्लेंट येतं व इथे मला कंप्लेंट दिसते पॅनलवरती. इथं पॅनलवर कंप्लेंट येते. तसं तुम्ही बघू शकतात कोणीही कंप्लेंट इथं रजिस्टर केलेली नाही आणि एकदम वर्किंग आहे. मी तुम्हाला डेमो देतो. हे एकदम वर्किंग आहे. लिंक्स सगळ्या बघून घ्या. असं नाही की काय असं नाही की काय बाबा आम्ही चुकीचं केलं आहे. हे बघा बघा हे सगळं लगेच तुम्ही इथं आय एम नॉट रबल इथं लगेच तुम्ही लॉन्च कंप्लेंट केली. काय म्हणता प्लीज ईमेल एड्रेस. अच्छा अरे वो ईमेल मांग रहा है, ईमेल मांग रहा है. नियो 10 माझाच टाकतो, जाऊ दे. टेस्ट हे बघा ईमेल टाकलं राहो. बघा थँक्स फॉर सबमिटिंग. ठीक आहे. आता ही कंप्लेंट बघा तुम्हाला दाखवतो. इथं बघा मी इथं रिफ्रेश केलं की मला कंप्लेंट येईल. हे बघा रिफ्रेश झालं आहे. बघा कंप्लेंट झोनमध्ये माझी प्रदीप दैवज्ञची एक कंप्लेंट आलेली आहे. हे बघा जे तिथं लिहिलं होतं तेच आलं बघा, इथं लिहून आलं टेस्ट. ठीक आहे. सर हा वर्किंग आहे साईट. तर कोणीही तुम्ही बघू शकतात, कोणीही कोणत्याच सोसायटी मेंबरने सोसायटीमध्ये माझ्या अगेन्स्ट कंप्लेंट टाकलेली नाही आहे. आतापर्यंत जे मी काम केलं आहे ते मी उत्तम करतो आहे असं मी आता मानतो. ठीक आहे. माझ्या लिडरशिपवरती भरोसा ठेवण्यासाठी सर्व सोसायटीचे आभार. मग आता प्रश्न असा उपस्थित होतो की मी इथं हे अमृता देशमुखला तर पाठवलं होतं ना मित्रांनो, बरोबर की नाही? तिला पाठवलं होतं की नाही? कुठे गेला माझा मेसेज? आता हिची आई बोलली की मी खूप काय काय बोललो. हां आता मला सांगा मी काय बोललो, काय काय बोललो त्याचं आणि सोसायटीचा पेपर आणि सही न देण्याचा काय संबंध आहे? तसेच ठीक आहे मी वाईट वाईट बोललो, असं बोललो तसं बोललो, ठीक आहे. अरे पण मी चांगलं पण तर बोललो आहे. किती चांगले सल्ले दिलेत, किती काय काय मी समजवलं आहे. हां नेहमी योग्य दिशा दाखवली आहे, नेहमी केलेलं आहे. मग ते कोणाला दिसत नाही. हां फक्त मी जे वाईट बोललो की अरे लगेच अरे बोललो बोलला बोला बोला. हां म्हणजे कसं आहे की चांगलं नाही. हां फक्त वाईट काय बोलला ना पकडा ते आणि बोला. आता मला सांग. तसेच यांना मी अनेकदा विनंत्या केल्या. हां भरपूर त्यांना विनंत्या केल्यात. अरे तुम्ही या मीटिंगला, तुमच्या समस्या मांडा. तुम्ही काम करा, तुम्ही मीटिंगला या, आपण तुमचं पत्राचं बोलून घेऊ. हां लिहून ठेवू सगळं. नाही आल्या. तसेच त्यांना बऱ्याचदा विनंती केली, अरे ते पेपर घेऊन ये, ते सडलेत सगळे, त्याला ना लॅमिनेशन वगैरे करून ठेवूया. मी पेपर वगैरे मागवलेत लॅमिनेशनचे, माझ्याकडे मशीन आहे, आपण करून टाकू, ते व्यवस्थित ठेवून देऊ, सगळं मांडून ठेवूया, ड्राफ्टिंग करून ठेवू सगळी. ती नाही आली. ठीक आहे. मग हे माझे चांगले सल्ले, हे चांगल्या विनंत्या माझ्या भरपूर त्यांना विनंत्या केल्या आहेत. सही देऊन दे. हां सही नाही दिली तर तुम्हाला तुमची ॲग्रीमेंट्स वगैरे स्वतःला बनवावं लागेल. हे खूप प्रॉब्लेमॅटिक होऊ शकते, पुढे तुम्हाला त्रास होऊ शकतो. तुमचा मेंटेनन्स पेंडिंग्स आहे 90 सालापासून. हां ते निघालाचा इश्यू होऊ शकतो खूप मोठा. हे सगळं अनेक विनंत्या अनेकदा सांगितलं, त्यावर तुझं काही टेरेस आहे नाही हे तून झालेलं आहे, ते यांना नाही दिसत. ते ऐकलं नाही कधी. आणि आता मला काय सांगतायत, अरे जोर बोलला, अरे हे बोलला, अरे तू ते बोलला. अरे मला कळत नाही आहे. माझं हे बोललेलं तुम्ही म्हणतायत
आणि मग चांगलं बोललेलं पण बोला ना, बाबा हा चांगला सल्ला देता रे आणि मला एवढं सांगितलं. हे नाही कोणी ह्याच्यावर नाही कोणी प्रकाश झोत टाकत. मी वाईट वाईट बोललो, मी वाईट वाईट बोललो ह्याच्यावर टाकतात. अरे मी वाईट वाईट बोललो सेकंडरी बोललो आहे मी. जेव्हा मी फर्स्ट ऑफ ऑल मी त्यांना सगळं समजावून त्यांची मदत कितीदा मागितली, ते आले नाही समोर आल्या नाही त्या. त्याच्यानंतर मी सेकंडरी मला बोलावं लागलं. मग आता तुम्ही माझं जे योग्य जी जागा आहे ना ती ते नाही दाखवते. तुम्ही माझी जे सेकंडरी थिंग आहे जे मला अध्यक्षाच्या अंतर्गत करावं लागलं, ठीक आहे, ते सेकंडरी थिंग जी माझं कर्तव्य आहे ते कर्तव्य तुम्ही जे कर्तव्य ते नाही दिसत तुम्हाला. ते तुम्ही असं दाखवतात की हा अयोग्य केला, अयोग्य बोलला. ह्याचा अर्थ आता मी सांगतो तुम्हाला पुढे. सांगा मित्रांनो, पेपर सोसायटीचे घेऊन घेणार. हां, टेरेस माझं आहे, त्याच्यावर माझा आहे, मी कब्जा केला, हे केला ते केला असं दर्शवणार. ठीक आहे. मग आता मला सांगा, हे सगळं जेव्हा कोणी करतो ना सोसायटीमध्ये, ठीक आहे ना, मग अध्यक्षाची जबाबदारी आहे ना. मॅनेजमेंट राईट्स कोणाला आहे? जा बरं ॲक्ट 1960 जाऊन वाचा बरं. सोसायटीच्या कमिटीचे काय राईट्स असतात. सोसायटीच्या कमिटीचा हेड कोण असतो? अध्यक्ष असतो. अध्यक्षाला तर सोसायटीने स्वतः निवडून दिलेलं असतं. 100% राईट्स आहे बाबा, मॅनेजमेंट कर, जा बोल. तर त्याच्या मॅनेजमेंट राईट्सच्या अंतर्गत मला तर बोलावंच लागणार ना. आता मला सांगा, एखादा व्यक्ती पेपर घेऊन गेला, हां, त्याने त्यातले पेपरचे कागदपत्र महत्त्वाचे ओरिजिनल गायब केले, हां, बरोबर ना. मग आता हे चोरीच झाली की नाही. आता छोटा बच्चा पण असं चोरच बोलणार. अशा कृतीला छोटा बच्चा पण चोरच बोलणार ना. हां, बरोबर की नाही. मग मी चोर बोललो तर काय चुकीचं केलं आहे मला बिलकुल काही कळत नाही. ठीक आहे. आणि बाकीचं मी जे काही बोललेलो आहे ना, ठीक आहे ना, भरपूर मी काय काय लिहिलं मला माहिती आहे. मी त्याच्यासाठीच लिहिलं होतं की पुढे जाऊन हे लोक सही देणार नाही. मला चांगलं माहिती होतं म्हणून माझ्याकडे ना सगळं रेडी पाहिजे, बरोबर ना. आता बघा, आता कसं आहे की हे सगळं मी गव्हर्नमेंटला जाणार, तर गव्हर्नमेंट मला प्रश्न विचारणार, हे का बोललो. म्हटलं बाबा हे जे काही बोललेलं आहे ते सत्य घटना घडणार होते. हे लोक नंतर नाही देणार होते आपल्याला सही म्हणून म्हणून आणि मला पक्का माहीत होतं की ब्लॉक नंबर 301 तर फिक्स होती, ही काही देणार नाही सैन. त्याच्यानंतर ब्लॉक नंबर 1 त्याचे ज्या हरकती होती ते तर फिक्सच होतं, तो पण देणार नाही. ठीक आहे. नंतर ब्लॉक नंबर 203 तर पहिल्यापासून माहीत होतं मला, पहिल्या दिवसापासूनच माहीत होतं हे काही सही देणार नाही. कारण की ते पण बोलत होते, हा आमचं मला 4 ब्लॉक पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. म्हटलं ही पण काही सही देणार नाही. ठीक आहे ना. आणि बरोबर माझ्या आणि तो ब्लॉक नंबर 3 तो पण मला माहीत होता, तो काही सही देणार नाही. माहीत होता मला तो काय माणूस आहे, तो मला चांगला माहिती आहे. त्याच्यामुळे कसं आहे, मला हे 4 सदस्याचं फिक्स होतं पूर्ण की हे लोक काही सही देणार नाही. तर पास, ठीक आहे ना. म्हणून कसं आहे, आपल्याकडे सगळा डेटा पाहिजे, आपल्याकडे सगळी माहिती पाहिजे. मग जसं मी अंदाजा लावला होता की हे 4 सदस्य सही नाही देणार, तसंच झालं. बरं, हे तर मला आश्चर्यच वाटलं की कारणे दाखवा नोटीस देऊनसुद्धा या 4 सदस्यांनी साईन दिली नाही. तर मी तर अजून हे झालं, अजून मला कन्फर्मेशन आलं की अरे चला हे तर बघ, मग तर आता गव्हर्नमेंटलाच जावं लागेल. आणि ते बरं झालं मी ते खूप सारे मेसेज लिहून ठेवले आहेत, ठीक आहे ना. त्याच्यासाठीच मी हे सगळं मला माहीत होतं, सोसायटीसाठीच केलेलं आहे सगळं. माझ्याकडे सोसायटीने ह्याच्यासाठीच जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही अध्यक्ष व्हा. अध्यक्ष आहे, मी माझं काम चोख करतो आहे. आणि तसे सर्व सोसायटीला मला बॅक केलेलं आहे, मला सपोर्ट दर्शवला आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा त्यांचे आभार मानतो. माझ्या लिडरशिपवर भरोसा ठेवण्यासाठी खूप खूप थँक्यू. व मी असंच सोसायटीला नेहमीच लीड करत राहणार. आपल्याकडे डेटा पाहिजे. आता तो डेटा आहे माझ्याकडे, की हे लोक कसे कसे वागले माझ्याबरोबर, सगळं एक एक शब्द मी लिहून ठेवला आहे. आणि माझ्याकडे तर बाय मॅनेजमेंट राईट्स आहे, हेड आहे सोसायटीचा, अध्यक्षाला फुल मॅनेजमेंट राईट्स असतात, तो बोलू शकतो. बरं बघा, जे काय बोललेलो आहे मी ते मी कोणालाही शिव्या घातले नाही आहे, बरोबर आहे ना. तू पेपर चोर आहे त्याच्यावरती मी कोणालाही
जे आहे सत्य घटना आहे त्याच्यावर मला नाही वाटत मी ते ब्लॉक नंबर 301ला काय बोललेलो आहे. ठीक आहे ना. सगळं लिहिले आणि म्हणूनच मी ना मेसेज केले, सगळं केलं आणि हे म्हणतात की तिच्याकडे प्रूफ आहे. अरे बापरे! अरे तो प्रूफ त्यांच्याकडे राहावा ना, म्हणूनच तर मी मेसेज केले ना, लिहून बोललो ना. मग काय मूर्ख आहे का? अं? मूर्ख वाटलं त्यांना काय वाटतं हा बोलला आता आम्ही ते प्रूफ घेणार आणि आम्ही दाखवणार सगळीकडे की हा असा असा बोलला, आम्ही सही देत नाही. अरे भाई मला सांगा, मी बोलणं आणि सोसायटीच्या रिडेव्हलपमेंटच्या MOUवरती सही न करणं, ठीक आहे माझे पैसे घेऊन ठेवले, ठीक आहे बाबा नको दे, पण सोसायटीच्या MOUवरती सही करण्यासाठी हे काही योग्य कारण आहे का की हा बोलला म्हणून मी सोसायटीच्या MOUवर सही नाही करणार? हे कितपत योग्य आहे? कितपत योग्य आहे? स्वतःला त्याने प्रश्न केला पाहिजे, विचारलं पाहिजे बा मी बोललो म्हणून केलं नाही ना. मी बोललो तर मी चांगलं पण तर बोललो ना, चांगला सल्ले पण तर दिलेत ना. चोर बोललो, घाण बोललो, हे चांगलं पण तर बोललो ते दाखव ना. हां, चांगले मेसेज दाखव, चांगले कन्व्हर्शन दाखव माझे. म्हणजे याचा अर्थ काय, हे माझी ना माझं डिफॅमेशन मी इथे दिसतंय, मला स्पष्ट डिफॅमेशन आहे. माझी जी प्रतिमा आहे ना इथे मलिन करण्याचा हा पूर्ण प्रयत्न आहे. तर काय म्हणतील की अरे तू पण बोलला म्हणून आमची पण प्रतिमा आता मलिन होतील. मला माहिती आहे लोक असेच आहे बोलणार आहे, माझ्यावरच बोलणार. आता तुमच्यासाठी मी जे काही बोललो आहे, ठीक आहे ना. आता काय म्हणतील की अरे तू पण बोलला म्हणून आमची पण प्रतिमा आता मलिन होतील. मला माहिती आहे लोक असेच आहे बोलणार आहे, माझ्यावरच बोलणार. आता तुमच्यासाठी मी जे काही बोललो आहे, जे काय बोललं ना मला चांगलं माहिती आहे. हे जे काही बोललेलं असेल ना हे सोसायटीच्या अंतर्गत घडलेल्या घटना आहेत. या सोसायटीत या घटना घडलेल्या आहेत व आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. त्यांच्याच घरातले सदस्यांनी आम्हाला येऊन सांगितलेलं आहे, त्यांच्या घरात हे सगळं ऐकलेलं आहे. अशा घटना जे काही डेटा माझ्याकडे होता अवेलेबल, आमच्यापर्यंत जी माहिती अवेलेबल होती त्या माहितीच्या आधारेच बोललेलो आहे, मनाने लावलेली नाही आहे. व हे सगळं जे काही केलं हे सोसायटीला अलर्ट करण्यासाठी केलं आहे की बाबा सावध राहा, सांभाळून राहा, एवढ्यासाठीच आपण सोसायटीला अलर्ट केलेलं आहे. व हे माझं कर्तव्य होतं, माझी जबाबदारी होती जी मला सोसायटीने सोपवली होती, त्याच्या अंतर्गत मी केलेलं आहे व पूर्ण कायदे कानूनच्या अंतर्गत आहे. मी कोणतीही गोष्ट हवेमध्ये बोललेली नाही आहे व बोलणारही नाही. व पहिलेही कधीच बोललेलो नाही आहे काही गोष्टी हवेमध्ये. जे काय बोललं आहे सोसायटीच्या राईट्सच्या, सोसायटीच्या कायदे कानूनच्या अंतर्गतच सगळं केलेलं आहे. तसेच जे ऐकत नव्हते, जे अयोग्य वागत होते, मी त्यांनाच बोललेलो आहे. जे योग्य वागले त्यांना तुम्ही बघा, चेक करा मेसेज, मी कधीच नाही बोललो. ब्लॉक नंबर 101, 102ला कधी काय बोललो आहे का वाईट? बघा बरं जाऊन, का नाही बोललो? ते योग्य वागत आहेत, हां नियमात राहत आहेत. पहिलेही होते नियमामध्ये, आताही नियमामध्येच आहेत. ब्लॉक नंबर 201, 202 यांना काय बोललो का आपण कधी? काहीच नाही, ते राहतात नियमामध्ये. जे अयोग्य वागत होते त्यांना आपण जोरदार विरोध केला आहे. असाही विरोध केला आहे की ते हलून गेलेत. करणार विरोध, मॅनेजमेंट राईट्स आहेत. आणि आता एक्सप्लेनेशन व्हिडिओ देतो एवढा, छोट्या गोष्टी, बारीक गोष्टी, हे जे काही मी रेकॉर्डिंग करून ठेवतो आहे सगळं, हे काय मी घाबरलो म्हणून असं समजू नका, घाबरला म्हणून व्हिडिओ वगैरे बनवतो आहे. हे सगळं गव्हर्नमेंटला जेव्हा जाईल ना तेव्हा त्याला सगळं माहीत पाहिजे घटनाक्रम. नाही तर तो मला बसवून ठेवाल मागे, सांग बोलेल सगळ्या घटना. एवढा वेळ कोणाला आहे? म्हणून हे सगळे व्हिडिओ बनवून ठेव ना, तो गव्हर्नमेंटवाला आला चेक करायला घेईल ना, त्याला सगळं व्हिडिओ देऊन देईन, बसेल तो बघतील ते व्यवस्थित सगळे व्हिडिओ. त्यांना जर का आपण क्लिअरिटीने दिलं सगळं तर ते लवकर करणार ना, सगळं कारवाई लवकर करणार ना. हां, म्हणून ते सगळं गव्हर्नमेंटसाठी आपण करतो आहे. गव्हर्नमेंट सन्माननीय आहे, आम्ही गव्हर्नमेंटशी जुडलेलो आहे. आम्हाला माहिती आहे गव्हर्नमेंटची कामं कशी असतात. आम्ही आमच्या बाबांची कामं डोळ्यांशी पाहिलेली आहे.
बरोबर आहे की नाही? म्हणून आम्हाला माहिती आहे की गव्हर्नमेंटला कसं सगळं लिहून कसं चोख द्यावं लागतं, म्हणून हा व्हिडिओ असे सगळं बनवावं लागतंय. आता म्हणसाल बघा बघा किती बोलतो, किती लिहून ठेवतो, घाबरला घाबरला. तर असं काही नाही आहे. आपल्याला कसं सगळं गव्हर्नमेंटला द्यायचं असल्यामुळे हे व्हिडिओज इथं रेकॉर्डिंग येत आहेत सोसायटीच्या साईट्सवरती, कारण की ट्रान्सपरन्सी ठेवली पाहिजे. मग ट्रान्सपरन्सी जेव्हा असते तेव्हा जी प्रक्रिया होते गव्हर्नमेंटकडून ती एकदम फास्ट होते, ह्याला वेळ लागत नाही. ह्याने जसं नाही, बऱ्याच लोकांनी केलेलं आहे आणि मी सगळं लिहून ठेवलेलं आहे, माझ्याकडे सगळं आहे. ठीक आहे ना? आणि मी हे पण सांगितलं होतं की तुम्ही कॉपरेट नाही आणि हे स्पष्ट अनकॉपरेशन आहे. ठीक आहे. आता मी हेही सांगितलं होतं की माझ्याबरोबर जो जो अनकॉपरेशन करेल त्याच्याबरोबर सोसायटी अनकॉपरेशन करेल. आता मी जेव्हा गव्हर्नमेंटला यांची कंप्लेंट टाकेल, गव्हर्नमेंट येईल पाहिल यांनी 90 सालापासून ह्यांच्या ब्लॉकवरती मेंटेनन्स यांनी दिलेलाच नाही आहे, तो पेंडिंग आहे. ठीक आहे. गव्हर्नमेंट पहिले काय म्हणेल की हे मेंटेनन्स क्लिअर झालं पाहिजे. मग काय करसाल? 90 साल, आज बघा किती वर्ष झाले, 35 वर्ष झाले 90 सालाला, तेव्हापासून मेंटेनन्स रखडलेला आहे. आता तो तर देणं झालं ना, देणं आलं ना. मी चांगल्यासाठी मेसेज करत होतो की नका मला मला त्रास नका देऊ, मी सगळा हिसाब काढीन सगळा. तर ते म्हणते मी पण हिसाब काढीन. आता तू हिसाब काढण्यासाठी तुला कोणी राईट्स दिलेत? कसले हिसाब काढते तू? स्वतः तुमच्याकडे 90 सालापासूनचा मेंटेनन्स आहे, 1 रुपया दिला नाही आहे. हां, आणि म्हणते आम्हाला जेव्हा जेव्हा पण लिहिलेलं आहे तिथे मेसेजेसमध्ये, जेव्हा पण आम्ही पैसे मागितले आम्ही दिले. अरे भाऊ, ते ते पैसे जे होते ते आपण म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये काढले होते. सोसायटीचा मेंटेनन्सच नव्हता तो बिलकुल पण. सोसायटी डिस्प्युटेड होती. बरोबर की नाही? मग असं मी तुम्हाला सांगतो, हे मी आधी सांगितलेलं पण होतं, माझ्याशी जो अनकॉपरेशन करेल त्याच्यावर 90 मी मेंटेनन्स काढेन 90 सालापासून. मग आता ब्लॉक नंबर 301 तर सगळ्यांना माहिती आहे मेंटेनन्स त्यांनी कधीच दिलेला नाही आहे. दुसरा ब्लॉक नंबर 203चा पण मेंटेनन्स आता निघेल, कारण की त्याने सही देत नाही आहे, तो त्याने नाही दिली त्याचा पण निघेल. ठीक आहे ना? आता ह्यांचं नावं गव्हर्नमेंटला जातील. यांना आता ह्यांनी विचार करावा, जर का मी गव्हर्नमेंटला गेलो, नाव गेलं, तर पहिलं तर तो मेंटेनन्स चेक करेल किती दिला. माझा दिला तर माझ्याकडे 90 सालापासून पावते आहेत माझ्याकडे, 1-1 रुपया भरला आहे सोसायटीचा. बरोबर की नाही? मग आता कसं काय? आणि मी बोलतो काय बोलतो, सोसायटीसाठी मॅनेजमेंट राईट्स आहे, सिम्पल आहे, अध्यक्ष आहे देशमुख, का आता शिव्या घालायचा? हां, बरोबर की नाही? हां, तसेच खूप हास्यास्पद आहे त्यांच्या त्याच्या अमृता देशमुखच्या आईने मला बोलला, तुला कोणी अध्यक्ष केला? अरे बाबा, हात जोडले बाबा तुमच्या सदस्यांसमोर. तुम्हाला एक तर सोसायटीतल्या घंट्या माहिती नाही, तुम्ही मीटिंगला येत नाही. हां, तुमचं हे असेच फालतू विधान आहेत ना. हां, याच्यासाठी ना मी इथं डिस्क्रायमर लिहून ठेवला आहे. जय गुरुदेव, आमचे गुरुदेव तर आहेत, गुरुदेव. हे बघा इथं दिलेलं आहे ना मी. हां, नवीन व्यवस्थापन समिती अधिकृत घोषणापत्र, इथं एवढं डिस्क्लायमर दिलेलं आहे मी. इथं लिहिलेलं आहे अध्यक्ष सचिव खजिनदार, नवीन समिती इथं स्थापन केलेली आहे. ह्याच्यासाठी मी मीटिंग लावली होती. तुम्ही मीटिंगला यायला पाहिजे ना. कोण आलं मीटिंगला? पूजा देशमुख, सचिन देशमुख नेहमी मीटिंगला आले, राजेश करंजावकर नेहमी मीटिंगला आले. मग आम्ही आमच्या तिघांमध्ये आपसात पदं वाटून घेतली ना. तुम्ही हे आधीच मी दिले आहेत ना मीटिंगमध्ये, इथं बघायला पाहिजे ना तुम्ही. डाउनलोड्समध्ये सगळं दिलेलं आहे ना मी इथं, वाचा आहे ना. हे हे ह्यांच्या अशा फालतूच्या विधानासाठीच ना तुला कोणी अध्यक्ष बनवला वगैरे, हे इथं मी सगळं दिलेलं आहे ना. इथं मी म्हणून सगळं लावून ठेवलं आहे, नोटीस बाबा तुम्ही डाउनलोड करा आणि तुम्ही वाचा कशा प्रकारे अध्यक्ष बनलो मी, माझ्या आई कशा प्रकारे अध्यक्ष होती, मी कसा बनलो. आणि मी कशा प्रकारे सोसायटीचं कसं करतो आहे.
आता ह्याच्यासाठी मी सोसायटीला तर तुम्हाला दाखवलंच मी की कोणी ऑब्जेक्शन माझ्या 24 तासामध्ये रजिस्टर केलं नाही आहे. आता मी सगळं गव्हर्नमेंटला सांगणार आहे. ठीक आहे, पण हे किती नॉनसेन्स आहे, किती मूर्ख आहे. त्याला म्हणतं मी सगळं ऑनलाईन आहे, तुम्ही जाऊन बघा. इथं इथं दिलेलं आहे ना मी काय घोषणापत्र इथे देऊन सुद्धा जर का कोणी मला म्हणतंय की तू तुला कोणी बनवला अध्यक्ष, हां, तर मला वाटते की ह्यांची स्पष्ट मतिभ्रष्ट झालेली आहे. आणि मी तुम्हाला पुढे सांगतो कशी यांची मतिभ्रष्ट वगैरे का झाले. स्पष्ट मला इथे दिसते यांची कोर्टिसॉल लेवल स्पाईक होते व ते मनातील ते बोलत आहेत. हां, तर ठीक आहे, आम्हाला माहिती आहे. मग कसं आहे, मला माहिती असून मला आता कसं सहन करावं लागतं. काय करणार, त्यांचीही चुकी नाही आहे त्याच्यामध्ये, काय करणार. त्याची कोर्टिसॉल लेवल वाढते, कोण काय करेल, ते काहीही करू शकतात अशा अवस्थेमध्ये. आहे रेकॉर्डिंग आहे, कधीही तुम्ही म्हणा मला रेकॉर्डिंग ऐकायची आहे, ठेवून दिली आहे मी रेकॉर्ड करून. हसाल खूप हास्यास्पद आहे पण. हां, बरं ठीक आहे, मी काय काय बोललो आहे तर मला मग कंप्लेंट टाका ना माझी. हिला पण बोललो होतं बाबा तुला काय असेल तर टाक कंप्लेंट. मग हे लोक कंप्लेंटही टाकत नाही आहे तर फोन पण उचलत नाही आहे. मग इथं मी स्पष्ट असं इथे रजिस्टर करतो आहे की ॲब्सोल्युटली इट्स नॉनसेन्स ॲक्टिव्हिटी व माझ्यावर ते पुन्हा एकदा दबावाचा प्रयोग केला गेला आहे, दबाव तंत्राचा वापर केला गेला आहे. मग मला फसवून सोसायटीचा असं मला इथे दिसून येते चित्र की सॉरी, मला माझ्या नावाने फसवणूक करून, म्हणजे माझं नाव समोर करून, म्हणजे माझी फसवणूक करून मला फसवणूक करून म्हणजे मला फसवून सोसायटीच्या यामुळे सही देत नाही आहे. म्हणजे मला पुढे करून मी बोललो म्हणून सही देत नाही आहे, असं इथे चित्र उपस्थित केलं जातं आहे. आता हे कसं आहे, इट्स ॲब्सोल्युटली म्हणजे हे अत्यंत नॉनसेन्स ॲक्टिव्हिटी आहे व ॲक्च्युली हिची पोलीसमध्ये कंप्लेंट टाकायला लागते. पण आपण कसं आहे, आपलं तुम्हाला आधीच सांगितलं मला पोलीस वगैरेमध्ये जायची बिलकुल इच्छा नाही आहे. ऑलरेडी त्यांच्यावरती भरपूर काय काय प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्या घरातलं मला चांगलं माहिती आहे. परत पोलीसमध्ये जाणार मी, परत त्यांना परेशानी होणार. तर आता कसं आहे, त्यापेक्षा आपण काय करूया, हे इंटरनल सोसायटीचा मॅटर हा होतो सॉल्व. फक्त इथं रजिस्टरला आपण कंप्लेंट करून टाकू, म्हणजे तो आपच रजिस्टर त्यांना सांगेल बाबा नियमात नसशील तर तुमची मेंबरशिप रिमूव्ह करून टाकेल आपच. तो रजिस्टर बघेल. असे सदस्यांच्या नादाला लागू पण नाही. तरी पण आम्ही कसं आहे, 2 फोन आत्ताही केले. त्यांच्या आईला सकाळी पण फोन केला, आताही 2 कॉल केले. तशी आई समोर येत नाही आहे. त्यांना ह्याच्यासाठीच फोन केला आहे की बाबा आम्ही बोलायला फोन केला होता परत की बाबा तुम्ही, म्हणजे त्यांना अशासाठीच रिकॉल केला होता, परत कॉल केला होता की बाबा तुझा काही प्रश्न होते ना, तर मग तू कंप्लेंट का नाही टाकली माझी, तुला तर लिंक दिली होती मी, बरोबर ना. मग आता कसं झालं आहे, हे असंच इथे माझ्याबरोबर वागत आले आहेत. बरेचसे लोक माझ्याशी इथे असंच वागत आले. मला तर आता हे सगळ्यांची सवय झाली आहे. मग काय करणार, ते लोक आता असे वागतात तर काय करणार. तर यांची तर कंप्लेंट तर मी त्याच्यासाठी करतोच आहे. व काय करणार हे नेहमी माझ्यासमोर प्रश्न होता. म्हणून मी कसं आहे की माझा हा जो डिस्काउंट टाकला होता ना, मी अशा या सदस्यांच्या नॉनसेन्स ॲक्टिव्हिटीमुळेच मी हा डिस्काउंट माझा टाकला होता. मग आता तर माझ्याकडे तर रेकॉर्डिंग पण आहे, ठीक आहे ना. आता कोण मला बोलला की मी तुझा डिस्काउंट काढतो आहे, त्याला मी हे रेकॉर्डिंग वगैरे दाखवून बाबा माझा हा दबाव मला टाकला होता माझ्यावरती आणि मला जर फसवण्याचा प्रयत्न केला, मला समोर करून सही देत नाही, असं चित्र मला इथे दिसतं आहे. मला तर वाटतं तेच आहे. बिल्डरला पण हे तेच सांगतात वाटतं. त्याच्यामुळे तो बिल्डर काय अजूनपर्यंत बोललेले नाही आहेत. तसे ते बिल्डर समजदार व्यवस्थित आहेत ते. मग माझ्यामते ते पण मे बी चिंतित झाले असतील अशा वागणुकीमुळून, असू शकतं हे मे बी. त्यांच्याशी पण बोलणी होईल आता की हे दबाव टाकतं. मी काय असं त्यांना पण कंप्लेंट देऊन टाकेन हे समोर जाऊन की बाबा कोणीही सोसायटीच्या सदस्याने स्वतः त्या अमृता देशमुखची आई बोलते, अमृता देशमुखला तो असा बोलला तसा बोला म्हणून ती तशी वागते. तर त्या अमृता देशमुखलाच सांगितलं कंप्लेंट टाकायची, तर तिनेच माझी कंप्लेंट नाही टाकली आहे, म्हणजे तिला पण माझ्याकडून काही प्रॉब्लेम नाही आहे. मग हे लोक असे का वागत आहे, ते ॲब्सोल्युटली नॉनसेन्स ॲक्टिव्हिटी आहे आणि याचं काही समजत नाही आहे. बाबा हे तर आता ना खरंच कंटाळा आला लोकांचा.
सरळ आता काय बोलणार आता मी तर ते चांगल्यासाठी एक कसं आहे गव्हर्नमेंटला जाणार कंप्लेंट तर एक वॉर्निंग आपण त्याला द्यायला लागते त्याच्यासाठी फोन केला होता मी म्हटलं गव्हर्नमेंटला कंप्लेंट टाकतो मी आता आहे रेकॉर्डिंग आहे तुम्हाला वाटलं तुम्ही ऐकवीन मी तुम्हाला ठीक आहे ना असे बोलता राक्षसासारखे बापरे 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 जसं काय मी मोठा त्यांच्या पुरा खानदानाचा मर्डर करून आलो आहे असे बोलता असे वागतात माझ्याशी अरे बापरे हां असं वागणूक चांगली आहे का हां अरे हास्यास्पद येते मला बोलले तू एवढा वाईट वाईट बोलला तू असं बोलला तसं बोला त्यांना एकच शब्द विचारला म्हटलं तुमची मुलगी सही देत नाही आहे तिने पेपर घेऊन ठेवले माझे माझे पैसे घेऊन ठेवले देत नाही हे योग्य करते का ती ती म्हणते ती सगळं योग्य करते म्हटलं बापरे म्हटलं जाऊ दे ह्याची आणि त्यांची बोलण्याची पद्धत पण अशी होती की असं वाटत होतं की ते मतलब ते पूर्ण हायपर ॲक्टिव्ह झालेले होते तर मे बी माझं फक्त अंदाज आहे प्राथमिक मला बघा हे असंच आहे त्याच्यामुळे ते एकदम अशा हायपर होऊन जातात बरं एवढे हायपर होऊन जातात की ते काय बोलतात ना त्यांना समजत नाही माझ्याकडे पुरी रेकॉर्डिंग आहे एवढं बडबड 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 जशी ती गाडी चालवते बॅ 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 अरे काय माणसं आहे बघा आम्ही समजू शकतो मी एक प्रॅक्टिशनर आहे त्याचा पारा चढतो मी टेरेस बोललो की ते गेले ते काही करू शकतात बरं मी त्यांच्या समोर आहे ना तुम्हाला सांगतो हे माझ्या डोकं फोडल्याशिवाय पण राहणार नाहीत आता हे मी करणार आहे माझ्या सिक्युरिटीसाठी पण मी आता ॲप्लिकेशन करणार आहे गव्हर्नमेंटला बाबा लोक माझं काय करतील कारण की त्यांना वाटतंय की मी यांचा टेरेसच्या आड आलो असं त्यांना वाटतंय बरं झालं मी आलो नाही तर बिल्डरने आपलं सोसायटीच नेली नसते असे लोक तुझी सोसायटीच घेत नाही बोलला असता त्याची परेशानी झाली असते बिल्डरने आपल्याला मे बी बिचारा तर बिल्डरशी परेशान झाला असता तो असंच म्हणजे हे असं मला वाटते त्याच्यामध्ये एवढे हायपर होत आहेत खूप एवढं हायपर होतात ना बापरे त्याला बोललो मी बाबा शांत शांत फोनवर कन्व्हर्सेशन आहे हास्यास्पद खूप त्यांना बोललो मी खूप अरे शांत शांत अरे बाई शांतवाला ऐकतच ना बारबार 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 म्हटलं तू ही कंप्लेंट टाकतो मी म्हटलं म्हणते टाक म्हटलं टाक माझ्याकडे प्रूफ आहे म्हटलं तुझ्या मायला प्रूफ आहे म्हटलं म्हटलं वा बायाची पोरगी सही देत नाही माझे पैसे दाबून ठेवले ज्याला त्याला बोलते पोलीसमध्ये टाकते हा ज्याला त्याला बोलते पोलीसमध्ये टाकते आणि अशी अशी बाय बोलते तुझ्या अगेन्स्ट माझ्याकडे प्रूफ आहे वा बाय वा मी तर टाळी वाजवतो क्लॅप फॉर देम बाबा असं जे समजू शकतो त्याची कोर्टिसॉल लेवल खूप हाय जाते आता कसं आहे आता कसं आहे तर काय करणार आता आपल्या हातात थोडी आहे काय जे होतं चांगल्यासाठीच होतं मी म्हणतो व कसं आहे याला डिफेन्स करण्यासाठीच मी आपली काय केलं आहे इथे डिस्काउंट माझं म्हणूनच मी 99% डिस्काउंट घेतला आहे की बाबा हे यांचं कोण ऐकेल हां हे काय यांच्या दबावाला मी का बळी पडू बाबा सारखं सारखं परेशान होऊन जातो माणूस हां माझं 24 तास मी जेवलो नाही काल एका पालतूचे साले माझ्यावरती विधानं करतात हां एवढे फसवण्याचा प्रयत्न हां त्यांचं म्हणा मी बोललो आता देशमुख काका तर शिव्या घालायचे सोसायटीमध्ये सगळ्यांना हां त्यांना का नाही बोललं मग कोण मला का बोललं जातं आहे हां फस्ट फसवणूक करायचं चाललेच हां येडं समजतं का मुंबईत राहणारा माणूस आहे असे आयचे असे हजारो आम्ही पाहिलेत माझे बाबा ना मतदानाचे पेटे घेऊन जायचे त्याचा मुलगा आहे मी मला परत दबाव टाकताना दिसलं ना पहिलेच सांगतो मी महाग पडेल अत्यंत महाग पडेल पहिलेच सांगतो आत्ताच दाखवतो तुम्हाला किती महाग पडेल ते मी आता चुप्प बसणार नाही आहे मी माझी प्रोसेस तर चालू केली आहे हे ना हे सगळं तुम्हाला सोसायटीला भुगतावं लागेल पहिले सांगतो माझं स्पष्ट दबाव तंत्राचा वारंवार प्रयोग होतो आहे ना लोक ऐकत नाही आहे बिलकुल पहिलेच सांगतो मला मी तर न्याय तर केलाच आहे इथं डिस्काउंट मी टाकलेला आहे आणि ह्याच्या पुढे पण मी आता जाणार आहे मी माझे नेक्स्ट लेवल आता चालू करणार आहे आणि परत माझ्यावर पुन्हा दबाव टाकला ना मी खरं सांगतो मी इथे आंदोलन करीन मी सगळीकडे माझी खबर सोडलेली आहे हे लास्ट आहे तर गव्हर्नमेंटला मी जाणार आहे गव्हर्नमेंटने मला योग्य निर्णय नाही दिला तर मी सरळ आंदोलन करीन माझ्याकडे माझे पदाधिकारी रेडी आहे शिवसेनेला मी सांगून ठेवलं आहे बी जे पीवाल्याला सांगितलं आहे मनसेवाला तर माझा भाऊच आहे बाबा तू बसलाच आहे बोलतो बोल कधी करायचं बोलतो
मी म्हटलं अहो जरा थांबा, मी पहिले गव्हर्नमेंटला देतो, गव्हर्नमेंटने अन्न न्यायामध्ये आणलं तर ठीक आहे, तसे मी माझा हिसाब तर पहिले घेतला आहे. आता मी अजून माझा हिसाब जो आहे आता मी वाढवीन, मी तो कॅल्क्युलेशन करतो, कारण की कसं आहे न्यायात झालं पाहिजे सगळं. सोसायटीच्या नियमाच्या बाहेर काही गेलं नाही पाहिजे. तर तसं नियमाचा पुन्हा अभ्यास करेन मी, कारण की काय कोण वारंवार यांचं खातो का मी यांचं ऐकून घेऊ. हां काय पण आपलं बोलतात काय पण. बरं तुम्ही बोलताय ना, मान्य आहे मला, तुम्ही बोला, मला मी चुकी केली वागले तर तुम्ही कंप्लेंट टाका ना. हां कंप्लेंट करा ना माझी, काय प्रॉब्लेम आहे. हां तुम्हाला 24 तासाची डेडलाईन देऊन तुम्हाला सगळं मोबाईलचं सगळं हातामध्ये आहे, 2 मिनटात तुम्ही तुमचे विचार सांगा. हां तू बाबा चुकीचं वागतो तर कंप्लेंट टाक ना माझी सोसायटीमध्ये. कंप्लेंट तू करत नाही, वारंवार तुम्ही फालतूचे मला धमक्या देतात, दबाव टाकतात माझ्यावरती. हां हे कितपत योग्य आहे, कितपत योग्य काय दिसतंच आहे अयोग्य आहे, काय विचारायचं याच्यामध्ये. बरोबर आहे की नाही. काय याच्यात काय विचारण्यासारखं आहे का. समोरनं दबाव टाकतायत, हां दिशाभूल करतायत, काय पण बोलतायत. तर आता कसं आहे, मी तर माझं घेतलं, मी आता अजून वाढवणार आहे बाबा. मी बघतो, मी डिस्काउंट तर आहे 99%. मी अजून काहीतरी सोय करेन, व्यवस्था करेन, कारण की हे काय यांचं कोण ऐकून गेलं बाबा फालतू लोकांचं. हां बरं कोणी दुसरं पण काय बोलत नाही ना मला, मग ठीक आहे माझ्याकडे राईट्स ठीक आहे. सोसायटी मला बॅक करते म्हणून ठीक आहे, कोणाला काय बोलायची गरज नाही. सोसायटीनं बॅक केलं आहे मला, ठीक आहे ना. ज्याच्या घरातून दबाव टाकतो त्याच्या पोरीने माझी कंप्लेंट नाही टाकली आहे, पण दबाव तर मी झेलला ना. मला परेशानी तर झाली ना. 24 तास माझ्यासाठी कठीण गेले खूप. म्हटलं हे असे बोलायला लागले, हे मला फसवण्याचा प्रयत्न आहे पूर्ण. माझं नावावर करून तू बाहेर म्हणशील ह्या बोलला मग सही देत नाही. नालायकी त्यांची होणार आहे, माझी का होणार आहे. नाव त्यांचं खराब होणार आहे. मग मूर्खपणा आहे ना. त्यांना परेशानी आहे, मला काही परेशानी नाही आहे. लोक त्यांना हसतील, मला काय होणार नाही आहे. पण ते शेवटी ते झेलावं लागते ना परेशानी. बरोबर आहे की नाही. मग ठीक आहे, मग बघा पुन्हा असं पुरं दबाव मी जेवढा तुम्ही बघा, मी साधी गोष्ट आहे, तुम्ही जेवढा टाकणार ना दबाव, मी तेवढा मी तिथे व्यवस्था करून घेईन, कारण की मी दबावाला बळी पडत नाही. ठीक आहे. हां मग आता लवकरच आता कारवाई चालू करतो आहे मी. ठीक आहे. हां असाच सपोर्ट जसा काल दाखवला तुम्ही सदस्यांनी, तसाच मला सपोर्ट अपेक्षित आहे तुमच्यातर्फे. आणि मी सोसायटीसाठी नेहमी उभा आहे. ठीक आहे.